जय श्रीकृष्ण साई. जय जय श्रीकृष्ण श्री सर्वांना. अजून जय जॉईन श्री झाले नाहीयेत, 2 मिनिटं एक हो हो फक्त वाट बघू. हो. इथं सुरू करतो आपण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेशम् अस्माकं कुलदैवतं श्रोता श्रीराम समर्थ. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या साधक भगिनी अभ्यासार्थी ज्येष्ठ सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. पुढची सेवा सुरू करते. आपला अध्याय 4 चालू आहे आणि आज आपण 11व्या श्लोकापासून पुढे बघणार आहोत. आता मागच्या श्लोकांमध्ये आपण बघितलं की भगवंत आपलं कर्म दिव्य कसं असतं किंवा दिव्यत्व म्हणजे काय आहे हे सांगतायत आणि ते दिव्य होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्यासाठी कोणतं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे हे या पूर्ण अध्यायामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. आता 11व्या श्लोकामध्ये जन्माच्या दिव्यतेचं वर्णन, तर आधी तर जन्माच्या दिव्यतेचं वर्णन करून सांगितलं, पण आता कर्माची दिव्यता कशी असते ते भगवंत आपल्याला सांगतायत. ते म्हणतायत ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. सरळ सरळ अर्थ जर बघितला तर भगवंत सांगतायत की भक्त ज्या भावनेने जो संबंध स्वीकारून ज्या पद्धतीने मला शरण येतो त्याच भावनेने त्याच संबंधाने मी त्याला आश्रय देतो. म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी बघतो. आपण मागितलंय की भगवंता यावर्षी माझ्या मुलाचा हा विषय तरी सुटू दे, त्याला इतके टक्के मार्क पडू दे, असं होऊ दे, तसं होऊ दे, माझं मनातलं इच्छिलं होऊ दे. जेवढं तुम्ही मागता तेवढं भगवंत तुम्हाला लगेच देतो ते व्रत वैकल्य केल्यानंतर. म्हणून भगवंत म्हणतो की तुम्ही काहीतरी मागण्यापेक्षा तुम्ही जर तुम्हाला स्वतःला समर्पित करून टाकलं तर मी तुम्हाला माझ्यामध्ये सामावून घेईल, माझ्यासारखा तुम्हाला करील. पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आणि छोटे छोटे ऐहिक सुख मागता आणि म्हणून मग मी तेवढेच देतो. मला काय, तुम्ही जेवढं मागितलं तेवढं मी तुम्हाला देणार. त्यामुळे जसं भक्त भगवंताला आपला गुरु मानत असेल तर भगवंत आपले श्रेष्ठ गुरु होतील. भक्त जर शिष्य मानत असेल तर ते आपले श्रेष्ठ शिष्य होतील. भक्त जर भगवंताला माता पिता मानत असेल तर भगवंत आपला माता पिता होईल. पुत्र मानत असेल तर श्रेष्ठ पुत्र होतील. भाऊ मानत असेल तर श्रेष्ठ भाऊ होतील. आणि सखा मानत असतील तर श्रेष्ठ सखा होतील. नौकर अमन मानत असतील तर भगवंत आपली सेवा सुद्धा करतील. जशी श्रीखंडे आणि एकनाथ महाराजांकडे पाणी भरण्याची 36 वर्ष सेवा दिलेली आहे आणि तरी त्यांच्या लक्षात आलं नाहीये की भगवंत आपल्या घरी स्वतः साक्षात आपली सेवा करतो आहे. जसं भक्ताला भगवंताशिवाय काही सुचत नाही आणि तो भगवंतासाठी व्याकुळ होतो, तसा भगवंतही भक्ताविना व्याकुळ होतो. पुंडलिकाला भेटायला जसा विठ्ठल आला तसा भगवंत व्याकुळ होतो भक्तासाठी सुद्धा. आणि भगवंत इथे आपल्या महाभारताच्या ह्याच्यामध्ये भगवंत सखा भावाने अर्जुनाचे सारथी झाले. विश्वामित्र ऋषींनी भगवंत श्रीरामांना आपलं शिष्य मानलं तर भगवंत लगेच त्यांचे शिष्य झाले. असं भगवंत सांगतोय की ये यथा माम प्रपद्यन्ते, तुम्ही ज्या भावाने मला भजाल त्या भावाने फळ मी तुम्हाला देतो, त्या भावाने आश्रय मी तुम्हाला देतो. एकाकी न रमते हे भगवंताचं एक स्फुरण आहे की एकट्याचं मन लागलं नाही म्हणून त्यांनी एवढी मोठी सृष्टी निर्माण केली. कारण एकट्याला करमत नव्हतं. एकोहम बहुश्यामम, माझ्यासारखे असे बहु असावे असं त्याला वाटलं आणि या सृष्टीची निर्मिती झाली. तसंच भक्तांच्या मनात जेव्हा भगवंताबरोबर खेळ खेळण्याची इच्छा होते तेव्हा भगवंत त्यांच्याबरोबर खेळ खेळण्यासाठी, लीला करण्यासाठी प्रकट होतात. मग भगवंतांनी जेव्हा ही सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीमध्ये मायेचा खेळ आपण म्हणतो चालतो. ती माया खेळ रचते पण आणि डाव मांडून मोडूनही टाकते. याला आपण मायेचा खेळ म्हणतो. म्हणजेच भगवंत त्यांना जसं जसं लीला करायचे सुचेल म्हणण्यापेक्षा वाटेल
त्याप्रमाणे ते लीला करून आपल्याला त्यांचं अस्तित्व दाखवतात. भक्त भगवंताशिवाय राहू शकत नाही आणि भगवंतही भक्ताशिवाय राहू शकत नाही. साधक हा स्वतःच भगवंताचा अंश आहे. त्याने स्वतःला आपल्याला भगवंतापासून वेगळं मानलं, स्वतः मानलंय आपण की भगवंत तो तिथे आणि मी हा इथे. पण भगवंतानी सतत आपल्याला आपलं मानलंय, तर आपणही भगवंताला आपलं मानून घेतलं पाहिजे. आपण भगवंताला आपल्यापासनं वेगळं मानतो आणि वेगळं करतो. भगवंत आपल्याच आहे, मी भगवंत आहे, मी भगवंताचा अंश आहे, असं नेहमी आपण मनावर बिंबवलं पाहिजे. म्हणजेच मग काय केलं पाहिजे, तर भगवंताला संपूर्णपणे शरण जाणाऱ्या होणाऱ्या भक्ती स्वतः प्राप्त करायची आणि दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य इत्यादी भावांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ राहायचं ते शरणागतीने राहायचं. शरणागतीचा भाव एकदा आपल्यामध्ये आला, लीनता आपण स्वीकारली, म्हणजेच आपण स्वतःला समर्पित केलं भगवंताजवळ की हे काहीही मी करत नसून करता करविता तूच आहेस, तुझ्या सांगण्याने, तुझ्या म्हणण्याने, तुझ्या करण्याने हे माझ्याकडून केलं जातं, तर भगवंत सतत आपलाच आहे आणि आपल्याला तो आपण त्याला समजून घेऊ शकू, जाणवू. या ठिकाणी भगवंत जणू म्हणतायत की तू आपलं सर्व काही मला देशील तर मी सुद्धा माझं सगळं काही तुला देईल, आणि जर तू स्वतः आपल्याला मला देऊन टाकशील तर मी सुद्धा तुला मला स्वतःला देऊन टाकेल. म्हणजेच भगवत प्राप्ती आपल्याला होईल. किती भगवत प्राप्तीचा हा केवढा सरळ आणि स्वस्त सौदा आहे. पुढच्या श्लोकाच्या काही भागामध्ये भगवंत सांगतायत की भगवंताचा स्वीकार करण्याचं जे सामर्थ्य आहे ते आपल्यामध्ये आहे. भगवंत आपल्याला स्वीकार करेल, आपणही भगवंताचे होऊ शकतो. पण यासाठी आपल्याला सतत भगवंताचं होऊन राहिलं पाहिजे आणि तसं आचरण आपलं झालं पाहिजे. भगवंत शेवटी सगळ्यांचं कल्याणच करत असतात. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. श्रेष्ठ पुरुष जसं आचरण करतात, दुसरे लोक सुद्धा त्यांचंच अनुकरण करतात. म्हणूनच एका अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की मी सतत कर्म करत राहतो, कारण लोक माझं अनुकरण करतात. त्यांच्या दृष्टीने मी श्रेष्ठ आहे ना, मग ते माझं अनुकरण करतात आणि मी जर कर्म न करता राहिलो तर ते पण तसेच राहतील. म्हणून त्यांच्या समोर आदर्श राहावा म्हणून मी सतत कर्म करत राहतो आणि म्हणून माझं अनुकरण म्हणून लोक पण कर्म करतात. कारण साधक भगवंताशी ज्या रीतीने संबंध जोडतो, भगवंत त्याच्याशी तसाच संबंध जोडतो आणि तसंच त्याला स्वीकारायला तयार असतो. महाराज दशरथ भगवंत श्रीरामाला पुत्र भावनेने स्वीकारतात. मग भगवंत त्यांचे खरंच पुत्र होतात. सामर्थ्य असूनही पिता दशरथजींच्या वचनाला टाळण्याविषयी आपल्याला असमर्थ मानतात की मी दशरथ राजांना कोणताही प्रतिकार करून मी वनवासाला जाणार नाही असं मी म्हणू शकत नाही. असं का म्हणतायत, ते भगवंत असून असं म्हणतायत. तर आपण हेच लक्षात घेतलं पाहिजे की त्या क्षणाला भगवंत राजा दशरथाचे पुत्र झाल्याचं मान्य केलंय, म्हणून ते पुत्राप्रमाणे आज्ञा स्वीकार करणं हाच धर्म ते निभावणार आहेत. तिथे तोच संबंध ते तिथे चालवणार आहेत. तसं भगवंत आपल्या आचरणानं असं पटवून देतात की जो ज्याप्रमाणे माझ्याशी जसा संबंध मानतो तसाच मी त्याच्याशी राहतो. अभिमान रहित होऊन निस्वार्थ भावनेने दुसऱ्याची सेवा करणे आणि लवकरच दुसऱ्याची ममता नाहीशी करून भगवंताविषयी प्रेम निर्माण करणे हे माणसाच्या हातात आहे, हे त्याच्या कर्मात आहे. कर्मात त्यांनी केलं पाहिजे की ज्याच्यामुळे त्याला अशा या भगवंताची प्राप्ती होऊ शकते. मग यातली विशेष गोष्ट काय, तर अहंकार रहित झालं पाहिजे माणसाने. अहंकार रहित होऊन कुठलाही स्वार्थ मनात न धरता कुठेही प्रेम झाले तर ते प्रेम आपोआप भगवंताशी एकरूप आपल्याला करणार आहे. तिथे आपण निस्वार्थी भावनेने आपली कुठल्याही गोष्टीचा मोबदला आपल्याला त्या एखाद्या आपल्या कर्माबद्दल मिळायला हवा ही भावना मनात न आणता प्रेमाने आपण सगळ्यांची सेवा केली तर नक्कीच आपण भगवंताशी एकरूप होतो. भगवंताच्या नित्य संबंधाला ओळखणं हेच भगवंताला शरण होणं आहे. आणि शरण झाल्यावर भक्त निश्चिंत, निर्भय, निशोक आणि निसंशय होतो आणि मग त्याच्याकडून भगवंताच्या आज्ञेविरुद्ध कोणतीही क्रिया होऊ शकत नाही. ज्या काही तो क्रिया करेल, जे काही तो कर्म करेल ते सगळे भगवंतानी त्याला आज्ञा केलेले असतात आणि भगवंत त्याच्याकडून करवून घेत असतो. अशाच क्रिया त्याच्याकडनं होतात आणि म्हणूनच भगवंतांनी त्या ओळीत आपल्याला सांगितलं मम वर्तमानुवर्तन्ते, म्हणजे मी जसं सांगेल तसं तुझ्याकडून केलं जाईल.
त्यामुळे मी जे सांगतोय ते तू अर्जुना ऐक. मी युद्ध करायला सांगतोय तुला, तर तुला ते करावं लागेल. त्याच्या मागची ही एवढी कथा मी तुला सांगतोय की त्यामुळे काय काय होत असतं आणि तू त्यामध्ये स्वतःला एक निमित्त मात्र होणार आहेस. तुझ्यामुळे युद्ध झालं असं तू मानण्याचं कारण नाही. आता यातला परिशिष्ट भाव असा आहे की भगवंताच्या यथा तथा यात कुठलाही स्वार्थभाव नाही. पहिल्या ओळीमध्ये आपण बघितलं की जसे लोक मला भजतात तसा मी त्यांना आश्रय देतो, तर ज्याप्रमाणे त्याप्रमाणे. तर याच्यामध्ये भगवंताचा कोणताच स्वार्थभाव नाहीये. उलटी भगवंताची ही महत्ता आहे की कुठे जीव आणि कुठे भगवंत. भगवंत आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. आपल्याला निर्माण करायला तो कारण आहे, पात्र आहे, तेव्हा आपण कुठे तो कुठे. तरीही तो आपल्याला आपला सुहृद मानतो, मित्र मानतो, जवळचा मानतो, त्याच्या सारखा दर्जा तो आपल्याला देतो. आणि भगवंत आपल्या मध्ये मोठेपणाचा भाव ठेवत नाही. हे भगवंताचं महात्म्य आहे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की जो मला ज्या भावनेने स्वीकार करतो मी त्याला त्याच भावनेने स्वीकारतो. हे असताना सुद्धा लोक माझा आश्रय का करत नाहीत, माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीत, माझ्यावर सगळं त्यांचं सोपवून का देत नाहीत. त्यांना एकदम कधीतरी असं वाटतं नाही नाही तो काय करणार आहे, मलाच हे केलं पाहिजे, असा विश्वास त्यांचा डळमळीत का होतो, असं भगवंत प्रश्न करतायत. आणि त्याच निरसन भगवंत स्वतःच पुढच्या श्लोकात सांगतायत. 12वा श्लोक. कांक्षन्तं कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षत कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता. मनुष्याला नवीन कर्म करण्याचा अधिकार मिळालाय. कर्म केल्याने सिद्धी प्राप्त होते असं आपण पाहिलंय. आणि या कारणामुळेच मनुष्याच्या अंतःकरणात ही गोष्ट दृढतेने ठसलेली आहे की कर्म केल्याशिवाय कोणतीही वस्तू मिळत नाही. ते असं समजतात की सांसारिक पदार्थाप्रमाणे भगवंताची प्राप्ती पण कर्मच आहे. म्हणजे तप, ध्यान, समाधी हे सगळं केल्यावरच भगवंताची प्राप्ती होईल. पण असं नाहीये. भगवंताशी एकनिष्ठ राहणं, सतत नामस्मरण करणं, अनुसंधानात राहणं, आपण स्वतःला भगवंतावर सोपवून देणं, भगवंतावर आपला दृढ विश्वास दाखवणं, अशाने सुद्धा भगवत प्राप्ती होऊ शकते. नाशवान पदार्थांच्या कामनेमुळे लोकांची दृष्टी वास्तविकतेकडे जातच नाही. सांसारिक वस्तू कर्मजन्य आहेत, म्हणजे कर्म केल्या की प्राप्त होतात. कर्मजन्य म्हणजे कर्मामुळे मिळू शकतात आणि त्या एकदेशी आहेत, आपल्याला नित्य प्राप्त नाहीत, आपल्यापासून वेगळे आहेत आणि परिवर्तनशील आहेत. आणि मग हे सगळं असल्यामुळे त्यांना प्राप्त करण्यासाठी आपल्याला कर्म करणं आवश्यक आहे. हे सगळं आपल्या सामान्य माणसाचं विचार करणं आहे. पण आपण हा विचार करायला हवा की भगवंत तर कर्मजन्य नाहीत, ते सर्वत्र परिपूर्ण आहेत, आपल्याला नित्य प्राप्त आहेत. नेहमी भगवंत आपल्या जवळ असतो, आपल्या बरोबर असतो, आपल्याला केव्हाही हाका मारला तरी तो येऊ शकतो. पण आमचा असा विश्वासच नाही ना की आम्ही म्हंटल आणि भगवंत आलाय. कारण आमचं मागणं काही वेगळं असतं आणि भगवंत आम्हाला काही वेगळं देतो. काल सांगितल्याप्रमाणे श्रेयस्कर आणि प्रेयस्कर. आणि त्याच्यामुळे आम्हाला हवं ते नाही मिळालं की तिथे भगवंत नाही, त्यांनी मला पाहिजे ते दिलं नाही, असं करून आपला विश्वास उडायला लागत असतो सारखा. पण आपण ते मनातनं काढून टाकलं पाहिजे. आपण समजून घ्यावं की भगवंत तर कर्मजन्य नाहीयेत, सर्वत्र परिपूर्ण आहेत, आपल्याला नित्य प्राप्त आहेत, आपल्यापासून ते वेगळे नाहीत. आणि पहिली गोष्ट म्हणजे अपरिवर्तनशील नाहीत, ते सतत जसे आहेत तसेच असणार आहेत. आपल्याशी त्यांचा जो प्रेमाचा संबंध आहे, सुहृद, मित्र, सखा म्हणून त्यांनी आपल्याला स्वीकारले, ते तेवढं प्रेम त्यांचं तसंच आपल्या बाबतीत राहणार आहे. एक वेळ आपला सख्खा माणूस सुद्धा आपल्याला धोका देऊ शकतो, पण भगवंत आपल्याला कधीच असं करणार नाही. म्हणून भगवत प्राप्तीमध्ये सांसारिक वस्तूंच्या प्राप्तीचा नियम लागू पडत नाही. भगवत प्राप्ती केवळ उत्कृष्ट अभिलाषा, इच्छा असली, उत्कट भक्ती असली की त्याच्याने होऊ शकते. उत्कट अभिलाषा जागृत न होण्याचं खास कारण म्हणजे सांसारिक भोगांची कामना. जोपर्यंत आपल्याला भोग भोगायचे आहेत आणि ती भोग भोगायची कामना आपली आहे ती तीव्र होत राहते, त्यासाठी आपण धावधाव पळपळ करतो आणि सगळं प्राप्त करण्यासाठी धडपडतो. ते होतंय तोपर्यंत भगवंताला प्राप्त करण्याची उत्कट अभिलाषा आपल्याकडनं होणं शक्य नाहीये. क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. हा मनुष्य लोक कर्मभूमी आहे, याशिवाय दुसरे लोक म्हणजे स्वर्ग, नरक इत्यादी ते सगळी भोगभूमी आहे. मनुष्य लोकात सुद्धा नवीन कर्म करण्याचा अधिकार फक्त मनुष्याला आहे. दुसरे कुठलेही प्राणी, पशु, पक्षी काहीही वेगळं करत नाही. फक्त आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून
काय म्हणाल भक्ष्य पकडण्यासाठी कष्ट करतात, बाकी कोणतंही नवीन निर्मिती ते करू शकत नाही. पण मनुष्याला बुद्धी आणि अवयव जे दिले आहेत त्याच्यामुळे तो नवीन कर्म करू शकतो. पशु पक्षी इत्यादींना हा अधिकार नाहीये. मनुष्य शरीरात केलेल्या कर्माचं फल इहलोकात आणि परलोकात भोगलं जातं. मनुष्य लोकात कर्माची आसक्ती असणारी माणसं असतात, म्हणजेच त्याला आपण म्हणतो कर्मसंगीषु जायते. आणि कर्माच्या आसक्तीमुळे ती कर्मजन्य सिद्धीवरच लुब्ध होतात. लुब्ध होतात म्हणजे मोहित होतात. त्यांना कर्म करून काहीतरी प्राप्त करायचं हे त्यांचं एक ध्येयच बनतं. कर्मांनी जी सिद्धी प्राप्त होते ती शीघ्र जरी मिळत असली तरी ती कायम टिकणारी नसते. आणि जर कर्माचाच आदी अंत होतो, कर्मच संपतात, तर कर्मापासून मिळणारं फल कसं कायम टिकणारे बरं? ते पण नाशवान आहेच. पण तरीही मनुष्य त्या शीघ्र मिळणाऱ्या नाशिवंत फलाकडेच वारंवार ओढला जातो. आणि कर्मजन्य फलाची इच्छा असल्यामुळे तो कर्मबंधनातून मुक्त होतच नाही. आणि कर्मबंधनात अडकलेला राहिल्यामुळे त्याला जन्म मरण या फेऱ्यामध्ये चक्रामध्ये अडकावं लागतं. आपल्यासाठी कर्म करण्याने मनुष्य बंधनात पडतो आणि दुसऱ्यासाठी कर्म केलं तर कर्ममुक्त मुक्त होतो. कर्मयोगामध्ये दुसऱ्यांसाठीच सर्व कर्म करण्याने त्या फलाबद्दलची जी आसक्ती आहे ते आपल्याला आपण लिप्त होत नाही, म्हणजेच संबंध विच्छेद होतो. पुढच्या श्लोकात भगवंत सांगतायत की कर्मामध्ये आपण जे कर्म करतोय, जसं ते म्हणतात मी माझं कर्म कसं दिव्य आहे हे सांगितलं तुम्हाला, माझा जन्म कसा दिव्य आहे हे सांगितलं. आता तुमचं पण कर्म दिव्य व्हायला हवं. कालच आपण बघितलं की ते अर्जुनाला म्हणतायत की तुझं कर्म दिव्य होईल असं तू काहीतरी कर. मग दिव्य कर्म कसं करता येऊ शकतं हे भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगतायत. 2 श्लोक एकत्र आहेत, 13 आणि 14. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मायो विजानाति कर्म कर्मभिर्न सबध्यते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. मी ही सृष्टी जी निर्माण केली ती गुण आणि कर्माच्या विभागानुसारच केली आहे आणि 4 वर्ण मी निर्माण केलेत हे भगवंतांनी स्पष्ट इथे सांगितलेलं आहे. तर मग 4 वर्ण कोणते निर्माण केले ते आपल्याला माहितीये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग 4 प्रकारचे फक्त माणसातलेच वर्ण नाही केलेले, तर प्राण्यांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये, सगळ्या चराचरांमध्ये, वृक्षांमध्ये सुद्धा 4 वर्णांचे प्रकार आहेत. त्याचं उदाहरण इथे दिलंय आपल्याला की मानवच 4 प्रकारचे नसतात, तर पशु, पक्षी, वृक्ष इत्यादी सुद्धा 4 प्रकारचे असतात. जसं पक्ष्यांमध्ये कबूतर ते ब्राह्मण वर्णाचं आहे, ससाणा हाही पक्षीच आहे पण तो क्षत्रिय वर्णाचा आहे, घार हाही पक्षीच आहे पण तो वैश्य वर्णाचा आहे आणि कावळा हा शूद्र वर्णाचा आहे. हे जसं पक्ष्यांमध्ये आहे तसं हे 4 वर्ण मानवामध्ये आहे, तसे झाडांमध्ये, वृक्षांमध्ये पण आहे. काय सांगतायत, पिंपळ हा जसा ब्राह्मण आहे तसं कडुनिंब हे क्षत्रिय आहे, चिंच हे वैश्य आहे आणि बाभूळ हे शूद्र वृक्ष आहे. तर आता हे 4 प्रकार सगळ्याच मध्ये आहे, म्हणजे सगळ्या जाती प्रजातींमध्ये 4 भाग भगवंतांनी त्यांचे जे गुण आहेत आणि ते जे कर्म करू शकतात त्यांच्या गुणानुसार, म्हणजे आपण म्हणतो स्किल बेस्ड, त्यांच्यामध्ये जे स्किल आहेत त्या स्किल प्रमाणे ते त्यांचा व्यवसाय करतात आणि त्याच्यावरनं हे 4 वर्ण भगवंतांनी केलेले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये बघितलं तर कर्म प्रत्यक्ष करण्याचा अधिकार फक्त मनुष्यालाच आहे. मग भगवंत आपल्याला पुन्हा सांगतायत की या 4 वर्णांची रचना मीच केली आहे. यावरून भगवंताचा हा भाव सुद्धा आहे की एक तर हे माझेच अंश आहेत आणि दुसरं म्हणजे मी ह्या प्राणी मात्रांचा सुहृद आहे, मी पण त्यांचं कल्याण इच्छितो म्हणून मी हे त्यांना त्यांच्या गुणकर्मानुसार ही विभागणी केलेली आहे आणि मी त्यांच्या हिताकडेच लक्ष ठेवतो. म्हणून माणसांनी आपल्या वर्णानुसार संपूर्ण कर्तव्य कर्मानं माझं पूजन करावं. तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. सृष्टीची रचना, पालन, संहार इत्यादी सगळ्या कर्मांना भगवंत कारण आहेत, पण तरी सुद्धा ते त्या कर्मापासून पूर्णपणे अतीत आणि निर्लिप्तच आहेत. कसं तर आपण थोडक्यात बघा, सृष्टीची रचना ब्रह्माने केलेली आहे, पालन विष्णू करतायत आणि संहार शंकर भगवान करतायत. पण ह्या सगळ्यांना
काय म्हणू त्याचा ओव्हर कंट्रोल किंवा त्यांच्याकडनं काय काय झालं पाहिजे ह्याच्यावर भगवंताचं लक्ष आहे, परमात्म्याचं लक्ष आहे. परमात्म्यानेच हे सांगितलेलं कर्म ते तिघ करत आहेत आणि तरी सुद्धा हे सगळं कर्म करत असूनही ते का झालं, कसं झालं, कोणी केलं, कधी केलं याच्यात ते लक्ष घालत नाही. त्याचे परिणाम काय झाले याच्यातही लक्ष घालत नाही, म्हणून ते त्या कर्मापासून अलिप्त आहेत. त्या तिघांना तो अधिकार दिलाय. कोणाला न्यायचंय, कोणाला जन्माला घालायचंय, कोणाला काय भोग भोगायला लावायचे, हा सगळा अधिकार त्या तिघांना देऊन टाकलाय. आपण आपल्याकडे कर्म करत असताना त्या कर्माचं फळ काय मिळणार आहे, त्या कर्मामुळे फायदा कोणाला होणार आहे, मला काही फायदा होईल का नाही, हा विचार सगळा केल्याने आपण त्या कर्माच्या बंधनामध्ये अडकून पडतो. सृष्टीरचनेत भगवंतच उपादान कारण आहेत आणि तेच निमित्त कारण पण आहेत. म्हणजे काय बघू या उदाहरणावरनं पुढच्या. मातीपासून तयार झालेल्या घटामध्ये माती ही उपादान कारण आहे. म्हणजे माती आपल्याकडे उपलब्ध आहे, मातीपासून काय करता येईल तर घट करता येतं. म्हणजे मातीपासून आपण वस्तू बनवली म्हणजे माती झाली उपादान कारण. पण ती वस्तू कोणी बनवली, कुंभाराने, म्हणून कुंभार झाला निमित्त कारण. आता हा घट तयार करण्यासाठी माती खर्च होतीये, कुंभाराची शक्ती खर्च होतीये. तसं सृष्टी रचना करत असताना भगवंताचं स्वतःच काही खर्च होत नाहीये. त्यांनी त्या तिघांकडे कार्य सोपवलेलं आहे. त्यामुळे भगवंत जसेच्या तसे राहतात, म्हणून त्यांना अव्ययम म्हणजे अविनाशी म्हटलेलं आहे. मग आपला हा जीव सुद्धा भगवंताचाच अंश आहे, तो पण अव्ययच आहे. मग आपण विचार करावा की शरीर आणि आदी सगळ्या वस्तू या संसाराच्या आहेत, त्या संसाराकडून मिळालेल्या आहेत आणि म्हणून त्या संसाराच्याच सेवेत लावल्या तर आपल्या पदरचं काय खर्च होणार आहे. पण आपण त्या वस्तू तिकडनं मिळालेल्या असून सुद्धा आपल्यासाठी वापरतोय, थोडं सुद्धा दुसऱ्यांसाठी झिजत नाहीये, दुसऱ्यांसाठी खर्च करत नाहीये. आपण तर अव्ययच राहतोय. वास्तविक आपलं स्वतःचं पदरचं काहीच खर्च होत नाही. आपण नेहमी उदाहरण ऐकतो की भगवंतानी हे फुलं, हे सृष्टी, हे प्राणी निर्माण केलेत आणि लोक प्राण्यांचा बळी देतात. भगवंत कशाला म्हणणार आहे की मला प्रसन्न करायला तुम्ही मीच निर्माण केलेले प्राणी मारून खाऊ घाला, असं अजिबात भगवंताची इच्छा नाहीये. पण आपण त्याचंच त्याला परत द्यायला जातो. आपण तर काहीच आपलं निर्माण करून त्याला देत नाही, कारण आपल्यालाच निर्माण त्यांनी केलंय. म्हणजे काहीही आपण नैवेद्य जरी दाखवलाय, फुल जरी देवाला वाहिलंय, तरी सुद्धा ते त्यांनी निर्माण केलंय, त्यांनी आपल्याकडून करून घेतलंय. त्यामुळे आपण काहीही करून त्याला दिलं नाहीये. आपण एवढंच करू शकतो की सतत त्याची सेवा, चरणसेवा म्हणजे त्याचं नामस्मरण, तरच आपण त्याच्यापासून विभक्त होणार नाहीत. तो आपल्याला होल्ड ऑन म्हणजे त्याचा आपल्यावर अंकुश राहील आणि आपण त्याच्या छायाछत्रेखाली राहू शकतो. साधकांना त्याचं शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, धन, संपत्ती इत्यादी मिळालेल्या सांसारिक पदार्थांना आपलं आणि आपल्यासाठी न समजलं तर मग त्याला म्हणजे त्या साधकाला आपण पण अव्यय आहोत म्हणजे अविनाशी आहोत हा अनुभव येईल. विद्धी याचा अर्थ कर्म करत असताना कर्माची सामुग्री आणि कर्मफलाशी आपला कोणता संबंध न राहणं, ही कर्माची दिव्यता समजून घ्या, असं विधी या शब्दाचा भगवंताने अर्थ आहे. की मी हे जे सांगतोय हा विधी सगळा तुम्ही तुमच्या मनात उतरवा, ठसवा, जाणून घ्या की हे कर्म कसं करायचं. कर्माची सामुग्री आणि कर्माच्या फलाची आशा याशी संबंध ठेवायचा नाही. ती सामुग्री कुठून मिळालेली ती त्यांच्यासाठीच सेवेत लावायची, हे सगळं शिका. न माम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. सृष्टी रचनेचं संपूर्ण काम करत असतानाही भगवंताचा त्या कर्माशी काहीच संबंध नाही. त्याच्या कर्मात विषमता, पक्षपात, दोष लेश मात्रही नसतात. थोडीही विषमता नसते. ज्यांनी जसं केलं आहे तसे त्यांना भोग भोगावे लागतात. हे सरळ गणित भगवंतानी मांडून दिलेलं आहे. त्यांची कर्मफलात किंचिन मात्रही आसक्ती, ममता, कामना नसते. म्हणजे भगवंताची त्याच्या स्वतःच्या कर्मांमध्ये कुठेही आसक्ती नाहीये. तो त्या कर्मामध्ये अडकून पडत नाही की मी आता ना एका इतक्या सुंदर बालकाला जन्माला घातलेलं आहे ना, मला त्या बालकाकडे सारखं सारखं पाहावं आणि खेळावं असं वाटतं, ते बालक माझ्याच मांडीवर असावं असं वाटतं. अशा कुठल्याही मोहामध्ये कधीही भगवंत अडकत नाही. त्याला तिथे ममता नाही आणि तशी कोणती कामनाही नाही. त्यामुळे ते कर्म, निर्मितीचं कर्म, सृष्टी निर्मितीचं, बालक निर्मितीचं कोणतंही कर्म ते भगवंताला त्याच्या कर्मात लिप्त करत नाहीये. इति मायोभिजानांती. मनुष्याच्या ठिकाणी जेव्हा कामना निर्माण होतात तेव्हा त्याची दृष्टी उत्पत्ती विनाशशील म्हणजे अनित्य पदार्थांवर राहते.
उत्पत्ती आणि विनाशशील पदार्थावर दृष्टी राहिल्याने तो नित्य भगवंताला तत्वाने जाणू शकत नाही. पण जर सगळ्या कामना नष्ट झाल्या, अंतःकरण शुद्ध झालं, भगवंत आपल्यात आहे हे जाणायला लागला तो, तर आपोआप त्याची दृष्टी भगवंताकडे जाते. तो अंतरात्म्याकडे अंतर्मुख होऊन डोकवायला लागतो. भगवंताकडे दृष्टी लागल्यामुळे मनुष्याला कळतं की भगवंत प्राणीमात्राचे परम सुहृद आहेत आणि त्यांच्याकडून होणाऱ्या सगळ्या क्रिया प्राणीमात्राच्या हितासाठीच होत असतात. भगवंत तर जीवांना कर्मबंधनापासून रहित होण्यासाठीच मनुष्याचे शरीर देतात, पण त्या शरीराचा विपरीतच उपयोग मनुष्य करतोय. परंतु ही गोष्ट न समजल्यामुळे जीव कर्मांशी नवीन नवीन संबंध जोडतो आणि बंधनं वाढवत राहते. म्हणून कर्तेपणा आणि फलेच्छा नसतानाही केवळ कृपा करून जीवांना कर्मबंधनापासून रहित करून त्यांचा उद्धार करण्यासाठी सृष्टीचं पुनर्रचनेचं कार्य भगवंत करतात. आणि भगवंताला याप्रमाणे आपण जाणून घेतलं तरच आपण भगवंताकडे ओढलं जाऊ शकतो. कर्मभिर्न सबध्यते. भगवंताची कर्म तर दिव्य आहेतच. संत महात्म्यांची कर्मे सुद्धा दिव्य होतात. वास्तविक संत महात्माच नाही तर प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मांना दिव्य बनवू शकतो. जेव्हा कर्मामध्ये मलिनता म्हणजे कशी, कर्माबद्दल आसक्ती आहे, ममता आहे, कामना ठेवलेली आहे. कामना म्हणजे एक विशेष इच्छा, काय म्हणू आपण त्याला, प्रबळ इच्छा ठेवलेली आहे. असं जर असलं तर म्हणजे ते मलिन आहेत कर्म, तर ते कर्म बंधनकारक होतात. आणि जेव्हा मलिनता नाहीशी होते, अंतःकरण शुद्ध असतं, शुद्ध अंतःकरणाने कर्म केलं असेल, कुठल्याही फलाची अपेक्षा धरलेली नसेल, त्या फलामध्ये आसक्ती नसेल, तेव्हा केलेलं कर्म हे दिव्य कर्म होतं आणि ते बंधनकारक होत नाही. एवढंच नाही तर ती कर्म त्या कर्त्याला दुसऱ्यांना सुद्धा त्याच्यासारखंच आचरण केल्यामुळे मुक्त करतात. आपल्या कर्मांना दिव्य बनवण्याचा, संसारापासून मिळालेल्या वस्तूंसाठी आपल्यासाठी न समजता संसाराची वस्तू समजून संसारासाठीच सेवेत लावण्याचा हा सरळ उपाय आहे. म्हणून आपण विचार केला पाहिजे की आपल्याजवळ जेवढ्या म्हणून बाह्य वस्तू आहेत त्या कोणत्याही वस्तूंना आपण बरोबर जन्माला येताना घेऊन आलेलो नाही आणि जातानाही ते आपण बरोबर नेणार नाही. मग त्या असताना त्यांच्यात आपल्या इच्छेनुसार परिवर्तनही आपण करू शकत नाही, त्यांना त्यांच्या इच्छेनुसार ठेवू शकत नाही. अर्थात त्या वस्तूंवर आपलं आधिपत्य चालत नाही. त्याचप्रमाणे जन्मजन्मांतरापासून बरोबर आलेले सूक्ष्म आणि कारण शरीर सुद्धा परिवर्तनशील आहे आणि प्रकृतीचे ते कार्य आहे आणि म्हणून त्यांच्याशी सुद्धा आपला काहीही संबंध नाही. त्या वस्तू आपल्यासाठी नाही, कारण त्या वस्तू आपल्यासाठी असत्या तर आणखीन मिळवण्याची इच्छा राहिलीच नसती. जे आपलं आहे, आपल्यापाशी आहे, आपल्यासाठीच आहे, तर ते पुन्हा पुन्हा मिळवायची इच्छा आपल्याला राहिली नसती. पण ते आपल्यासाठीच्या नाहीच आहेत हे आपण समजलं पाहिजे. आपल्या नाहीये त्या वस्तूंना आपलं आणि आपल्यासाठी समजणं ही खूप मोठी चूक आपण करतो. सेवा करण्यासाठी तर सगळे आपले आहेत, पण घेण्यासाठी कोणी आपलं नाही. संसाराची गोष्ट तर सोडा, भगवंत सुद्धा घेण्यासाठी आपले नाहीत. अर्थात भगवंतापासून काहीही घ्यायचं नाही, तर स्वतः आपल्यालाच भगवंताला समर्पित व्हायचंय. कारण जी वस्तू आपल्याला हवी आहे आणि ती आपल्या हिताची आहे ती भगवंतांनी यापूर्वीच आपल्याला न मागताही देऊन टाकली. म्हणजे हा मनुष्य देह आपण मागितला नव्हता, केवळ आपलं आधीचं रेकॉर्ड तपासलं आणि हा एबल आहे बरं का, याला आता हे द्यायला पाहिजे बक्षीस म्हणून, आणि म्हणून आपल्याला नरदेहामध्ये, मनुष्य देहामध्ये जन्म दिलेला आहे. आणि त्याहून ते पुष्कळ दिलंय ना व्यवस्थित, म्हणजे हातीपायी धड दिलं आहे, बुद्धी चांगली दिली आहे, चांगल्या घरात जन्म दिला आहे, चांगलं शिक्षण घेण्याची पात्रता दिलेली आहे, तेवढं पालक आपल्यासाठी खर्च करू शकतील आणि सगळं ऐहिक लौकिक सुख आपल्याला प्राप्त करून दिले. हे सगळं भगवंतानी दिलंय तेव्हा आपण इथं आहोत. आणि आपली आवश्यकता जेवढी भगवंताला समजते तेवढी आपण सुद्धा समजू शकत नाही. मला काय हवं काय नको हे माझ्या भगवंताला जास्त कळतं माझ्यापेक्षा. जे मला समजत नाही हे आपल्याला लक्षात आलंच पाहिजे. आणि ही तर भगवंताची उदारता अपार आहे. त्याच्या दृष्टीने आपली सहज आणि तर फारच अल्प आहे. म्हणून त्यांच्याकडून आपण काही मागण्याची आवश्यकताच नाही. जे काही आपल्याला मिळालंय त्याचाच आपल्याला सदुपयोग करायचा असतो. वस्तूंना आपली आणि आपल्यासाठी न समजता निष्काम भावनेने दुसऱ्याच्या हितासाठी लावणं हाच वस्तूचा सदुपयोग असतो. मग याच्यातला पूर्ण परिशिष्ट भाव असा की भगवंत स्वतः कोणतंही कर्म करत नाहीत असंही भगवंत सांगतायत, कर्मामध्ये लिप्त होत नाही असंही सांगतायत. पण आपल्याला भगवंत कर्म करत आहेत असं तर वाटतं,
पण भगवंत लीलेमुळे ते कर्म करतायत असं आपल्याला जाणवतं, पण ते त्यातले करते नाहीत. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की मुमुक्षु पुरुषाचे उदाहरण समोर ठेवून अर्जुनाला निष्काम भावनेने आपलं कर्तव्य करण्याची आज्ञा त्यांनी केलेली आहे. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतम्. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः. आता आपल्याला माणसाच्या 4 अवस्था माहिती आहेत: बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. बद्ध म्हणजे जो फक्त पशुवत जीवन जगतो. सकाळी उठायचं, कर्म करायचं, दुपारी जेवायचं, दुपारी अजून लोळायचं, सगळे उपभोग घ्यायचे, टीव्ही बघायचा आणि संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक खाऊन पिऊन पडायचं. दुसरं कोणतंही ध्येय आयुष्यात नाही. ते बद्ध अवस्था आहे. पण ज्या क्षणी आपल्याला, जसे आपण सगळेजण, काहीतरी वाचावंसं करावंसं वाटतंय, ज्ञान मिळवावंसं वाटतंय, 2 शब्द कुठले ऐकावे, वाचावे, एखादं वचन ऐकावं, हे सगळं जेव्हा वाटतंय, ज्ञान घ्यावंसं वाटतंय, ती म्हणजे मुमुक्षची स्थिती असते. मग शास्त्रामध्ये असं प्रसिद्ध आहे की मुमुक्षा जागृत झाली की कर्माचा स्वरूपाने आपल्या त्याग केला पाहिजे. कारण मुमुक्षा उत्पन्न झाल्यावर मनुष्य कर्माचा अधिकारी राहत नाही, तर ज्ञानाचा अधिकारी होतो. मुमुक्षत्व येतं त्याला, म्हणजेच त्याला ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा, लालसा सुरू होते आणि ते मिळवण्यासाठी तो काही काही करायला लागतो. ते करण्यामध्ये स्थिर झाला की तो साधक झाला म्हणावं. आणि स्थिर होऊन त्यांनी काही प्राप्ती केली भगवंताची, म्हणजेच आत्मज्ञानाची, तर त्याला सिद्ध झाला असं म्हणता येतं आपल्याला. मग पहिली स्टेप इथे भगवंत सांगतायत की मुमुक्षांनी सुद्धा कर्मयोगाचं तत्व जाणून कर्म केली आहेत आणि म्हणून मुमुक्षा जागृत झाल्यावर सुद्धा आपल्या कर्तव्य कर्माचा त्याग करायला नको. म्हणजे आपण आता, मला ज्ञान घ्यावं लागले, मी 4-5 पुस्तकं वाटायला लागले, आता मी स्वयंपाक पाणी काही करणार नाही, मी अभ्यासाला लागलीये, असं करून कर्तव्य टाळता येत नाही. मी तुमच्यापेक्षा वेगळं काहीतरी करते म्हणून तुम्ही मला यातून सूट द्या असं नाही. एखादा ऑफिसमध्ये आलेला आहे, तो म्हणेल की मी खूप मोठ्या पदावर आहे, उच्च पदावर आहे, पण मी आता आत्मज्ञानासाठी प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे तुम्ही मला कोणते कामं सांगू नका, असं नाही. कर्तव्य कर्म करत असतानाच पण आपली जिज्ञासा भागवायची असते. तर म्हणून भगवंत इथे सांगतायत की कर्तव्य कर्माचा त्याग करायलाच नको, तर उलट निष्काम भावनेने कर्तव्य कर्म करीत राहिलं पाहिजे आणि कर्म करून आपण ज्ञानही घेतलं पाहिजे. ज्ञानाचा पण अधिकारी आपण होत असतो, म्हणून तेही केलं पाहिजे. कर्म करत असताना योगात स्थित राहणं आणि योगात स्थित राहून कर्म करणं, हे कर्मयोगाचं तत्व आहे. अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे. कर्म संसारासाठी आणि योग आपल्यासाठी. काल परवा पण आपण दोन्ही दिवस बघितलं. कर्म करणं आणि न करणं अशा 2 अवस्था असतात. म्हणून कर्म करणं म्हणजे ती प्रवृत्ती आहे आणि कर्म न करणं म्हणजे कर्मातून निवृत्ती घेतलेली आहे. म्हणजे दोन्हीही प्रवृत्तीच आहेत. याच्यासाठी प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीच्या पलीकडे जाणं म्हणजे योग आहे. म्हणजेच कर्म तर करायचंय, पण ते कुठल्याही अपेक्षेने करायचं नाही, सहज सायास झालं पाहिजे असं करणं, आणि म्हणजे ती आपली पूर्णपणे निवृत्ती होईल. कारण आपण फलाबद्दल अपेक्षा ठेवलेली नाही, आसक्ती ठेवली नाही. तर पूर्ण निवृत्ती कोणती अवस्था नाहीये याच्यामध्ये, म्हणजे कर्म करावंच लागणार आहे. जर मनुष्य आपल्या सुखोपभोगासाठी धन, मान इत्यादींच्या प्राप्तीसाठी, धन मान यांच्या प्राप्तीसाठी कर्म करतो, तर ते कर्म त्याला बंधनकारक होतं. आणि जर त्यांनी दुसऱ्यासाठी कर्म केलं तर त्याला कर्माचा प्रवाह संसाराकडे होतो आणि त्याच्यामुळे फळाची इच्छा जर त्यांनी ठेवली नाही तर त्याचे नवीन संबंध निर्माण होणार नाही आणि तो जास्त मोहामध्ये, आसक्तीमध्ये, ममतेमध्ये अडकणार नाही. कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैं पूर्वतरं कृतम्. याच्यामध्ये भगवंत सांगतायत की शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी ही सामग्री तू दुसऱ्यांकडून मिळालेली आहे, तेव्हा दुसऱ्यांसाठीच खर्च कर. भगवंत अर्जुनाला आज्ञा करतायत की तू तर मुमुक्ष आहेस, म्हणून जसं पूर्वीच्या इतर मुमुक्षांनी लोकहितार्थ काम केली, तसं तू हे तुझं शरीर, मन, इंद्रिय वापरून लोकहिताची कामं कर. आणि संसाराच्या सेवेसाठी ती मिळालेली आहे, तेव्हा संसाराची सेवा कर. जेव्हा तिला आपली समजून आपल्यासाठी कर्म करण्याने कर्माचा संबंध तुझ्याशी जोडला जाईल आणि मग तू त्या कर्मबंधनात अडकशील,
त्यापेक्षा संपूर्ण कर्म केवळ दुसऱ्याच्या हितासाठी कर आणि तेव्हा कर्माचा संबंध तुझ्याशी राहणार नाही आणि इथेच कर्माचा संपूर्णपणे बंधच्छेद होऊन जाईल. याच्यातला परिशिष्ट भाव असा आहे की कर्तृत्वाभिमान आणि फलेच्छा झाल्यास कर्म बंधनकारक होतात, म्हणून तू त्याच रीतीने कर्म कर ज्या पद्धतीने मी सांगतोय की मुमुक्षूंनी आत्ताप्रमाणे जसं कर्तृत्वाभिमान आणि फल्याचा त्याग केला होता तसे तू कर्म कर. आणि हे ज्ञान भगवंतांनी दिले म्हणून म्हणतात की प्रथम कर्तृत्वाचा त्याग केला जातो, मग फलेच्छेचा त्याग आपोआप होतो आणि कर्मयोगात प्रथम फलेच्छेचा त्याग केला जातो आणि मग कर्तृत्वाभिमानाचा त्याग सुगमतेने होतो. आता भगवंत पुढील श्लोकापासून कर्मांना तत्वानं जाणण्यासाठी काय करायला, कोणती तत्व आहेत, म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत कर्मापासून कर्मबंधनाचं नाही तर कोणते तत्व आपण पाळले पाहिजेत. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. किं कर्म, साधारणपणे मनुष्य शरीर आणि इंद्रियांच्या क्रियांनाच कर्म मानतो. म्हणजे आपण खाणे पिणे उठणे चालणे बसणे झोपणे या क्रियांनाच आपण कर्म मानतोय. तसंच शरीर आणि इंद्रियांच्या क्रिया बंद होण्याला अकर्म मानतो. म्हणजे कर्म करायचं थांबलं तर अकर्म अवस्थेत आहोत असं मानतो. परंतु भगवंतांनी शरीर वाणी आणि मनाकडून होणाऱ्या सगळ्या क्रियांना कर्म म्हणले. नुसतं तुम्ही जागेवर स्वस्थ बसले पण मनाने जरी विचार केला तरी मनाने ती क्रिया केली विचार करण्याची म्हणजे तुम्ही कर्म करतच आहात, तुम्ही अकर्म्य अशा अवस्थेमध्ये नाहीये. आता आपण आणखीन बघू. भावानुसार कर्माची संज्ञा ठरते. भाव बदलला की कर्माची संज्ञा बदलते. जसं कर्म स्वरूपानं सात्विक दिसतं पण कर्त्याचा भाव जर राजस आणि तामस असेल तर कर्म सुद्धा राजस किंवा तामस होतं. जर कर्त्यामध्ये फलाची इच्छा ममता आणि आसक्ती नसेल तर त्याच्याद्वारा केलेली कर्म अकर्म होतात. मग आता थोडक्यात आधी आपण एकदा विचार घेतला होता 2 दिवसापूर्वी की कर्मांचे प्रकार म्हणजे अकर्म, विकर्म आणि निष्कर्म. मग अकर्म जे असतं ना कर्म, ते कर्म केल्यानंतर त्याच्या फळाची आशा कोणत्याही प्रकारे ठेवली नाही तर ते अकर्म असतं. आणि तेच आता इथे सांगितलंय की कर्त्यामध्ये फलेच्छा ममता आणि आसक्ती नसेल तर त्याद्वारा केलेलं कर्म अकर्म होतं. आणि जे आपण कर्म करतोय पण त्याच्यापासून कोणाला तरी बाधा होणार आहे, त्रास होणार आहे असं जाणून बुजून करतो आहे तर ते हेतुपुरस्पर केलेलं आणि शिवाय विकर्म आहे, चुकीचं कर्म आहे ते. असे एक एक कर्माचे प्रकार आपण आता शिकत जाणार आहोत पुढे. मनुष्याच्या ठिकाणी ममता आसक्ती आणि फलाची इच्छा असेल तर कर्म न करताना सुद्धा वास्तविक कर्म होत असतं, कर्माशी लिप्तता झालेली असते. पण जर आसक्ती सोडली असली तर कर्म होत असलं तरी कर्माशी निर्लिप्तता येऊ शकते. म्हणजे काल परवा आपण उदाहरण दिलं तसं की पोळ्या आपण भरपूर करून ठेवतोय, हे करून ठेवतोय, ते करून ठेवतोय, पण आपण मनात चुकूनही म्हणू नका की हे सगळं त्यांनी कोणी घरातल्यांनी खाल्लं की त्यांनी मला संध्याकाळी थँकिंग करावं, माझं कौतुक करावं, किती छान केलाय मी पदार्थ, याच्याबद्दल मला शाबासकी द्यावी. हे मनात आणायचंच नाही, कारण तुम्ही त्या कर्माच्या फळाची इच्छा धरता. ते न ठेवता केलं तर ते भगवत समर्पित होऊ शकतं. मग उलट म्हणणार आपण की भगवंतांनी मला ताकद दिली म्हणून मी यांच्यासाठी करू शकले, भगवंतांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी ते कर्म केलं, असं करून आपण भगवंतावर सोडलं तर आपण त्या कर्मबंधनात अडकत नाही आणि म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागत नाही. किंवा कर्मेती, भगवंतांनी कर्माचे 2 भेद सांगितले, कर्म आणि अकर्म. कर्माने जीव बांधला जातो आणि अकर्म म्हणजे दुसऱ्यासाठी केलेलं कर्म, त्याने जीव मुक्त होतो. हे कर्म मी दुसऱ्यांच्या आनंदासाठी केलंय, हे कर्म दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलंय तर नक्कीच त्याच्यातून आपण त्या कर्मातून मुक्त होतो. पण कर्माचा त्याग करणं म्हणजे अकर्म नाही. भगवंतांनी जे कर्म मोहाने केले जातात किंवा काहीतरी मला मोठं प्राप्त करायचंय म्हणून मी हे कर्म करते, अशा कर्मांना तामस कर्म म्हटलेलं आहे. आणि शारीरिक कष्टाच्या भयानं केल्या गेलेल्या कर्माला, म्हणजे मला शरीराला खूप कष्ट पडतील, मला ऐशोआरामात राहायचंय
मी भांडी कुंडी वगैरे काही घासणार नाही, स्वयंपाकाला पण बाई पाहिजे, घरात काहीच करणार नाही, घरात फक्त उठणार बसणार सोफ्यावर लोळणार, असं बसून कर्म फक्त शरीराची चालू ठेवणार, तर हे राजस कर्म आहे, विलासी इच्छा आहेत, म्हणून हे राजस कर्म. आणि काहीतरी त्या व्यक्तीच्या खिशातले पैसे माझ्यापर्यंत आले पाहिजे म्हणून मी त्याला धक्का देऊन पाडलं आणि त्याचं पाकिट मारलं, हे कर्म केलेलं आहे, हे तामस कर्म आहे, की माझ्या फायद्यासाठी मी काहीतरी केलंय. असे कर्मांचे आपण छोट्या उदाहरणांनी असं लक्षात घ्यायचंय. मग कर्मामध्ये फल्याची इच्छा आणि आसक्तीचा त्याग जर केला, की मला हे कोणासाठी म्हणून नाही करायचं, मी देवासाठी सुद्धा, देवासाठी म्हणून नाही हार केला, मला तुळशीचा हार रामाला घातल्यानंतर मला आत्मसमाधान मिळतं म्हणून मी तुळशीचा हार रामाला घालतीये, म्हणून मी हा हार केलाय, एवढी स्वच्छ प्रामाणिक मत आपण जर ठेवलं तर ते कर्म आपलं सात्विक कर्म होईल. म्हणून सात्विक त्यागात कर्माशी संबंध विच्छेद होतो आणि कर्म करत असताना सुद्धा त्याच्यापासून निर्लिप्त राहणं म्हणजेच फलाची इच्छा न ठेवणं हे खरं अकर्म आहे. मग आता ह्या श्लोकातून भगवंत अर्जुनाला काय म्हणतायत, तर अर्जुन युद्धरूप कर्म न करण्यालाच कल्याणकारक समजतोय. अर्जुनाला वाटतंय की मला हे युद्धाचं कर्म करायचं नाहीये, हे कर्म केल्याने मला पाप लागणार आहे असं त्याला वाटतंय. पण भगवंतांना हे कळतंय, भगवंत म्हणतायत की युद्धरूपी कर्माचा त्याग केल्याने तुझी अकर्म अवस्था होणार नाही, तू कर्मबंधनातून मुक्त होणार नाही, उलट तू युद्ध कर, कारण ते तुझ्या हातून तू निमित्त मात्र असणार आहेस. मग आपण बघितलं निमित्त कारण आणि उपादान कारण, तर तू निमित्त मात्र असणार आहेस. युद्ध करत असताना सुद्धा तू अकर्म अवस्था प्राप्त करू शकतोस, कारण तू त्याच्या युद्ध केल्याने काय होणार आहे याचा तू विचार करू नको, तू फक्त मी सांगतो म्हणून तू ते कर्म कर. निर्लिप्त राहून कर्म करणं अथवा कर्म करत असताना निर्लिप्त राहणं हीच वास्तविक अकर्म अवस्था आहे. कवयोप्यत्र मोहिता, साधारण मनुष्यामध्ये कर्म आणि अकर्माचा तात्विक निर्णय करू शकण्याचं सामर्थ्य नसतं. कर्म आणि अकर्माच्या तत्वाचा निर्णय घेताना माणसाच्या बुद्धीमध्ये भ्रम होतो. तत्ते कर्म प्रवक्ष्यामी, जीव कर्मानेच बांधला गेला आहे, कर्मानेच मुक्त होणार आहे, सरळ गोष्ट आहे. इथं भगवंत प्रतिज्ञा करतात की मी कर्मतत्व चांगल्या प्रकारे सांगेन की ज्यामुळे कर्म करून सुद्धा ते बंधनकारक ठरणार नाही. तात्पर्य काय, तर कर्म करण्याची कला मी तुला सांगतो, तिन्ही कर्म जर तू केलं तू मृत्यूच्या फेऱ्यातून सुटशील, त्या बंधनातून तू मुक्त होशील. कर्म करण्याचे दोन मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्ग म्हणजे कर्म करणे आणि निवृत्ती मार्ग म्हणजे कर्म न करणे. या दोन्ही मार्ग बंधनकारक नाहीयेत. बंधन तर कशाचं पडतं, जर कामना, ममता आणि आसक्ती त्या कर्मामध्ये आली तर त्या कर्मात आपण बंधनात पडतो. मग ते प्रवृत्ती मार्गात असू द्या नाहीतर निवृत्ती मार्गात असू द्या, कामना, ममता, आसक्ती नसेल तर मनुष्य कोणत्याही मार्गाने कर्म करू द्या, स्वाभाविकता मुक्त असतो. म्हणूनच भगवंतांनी म्हटलं आहे योगा कर्मसु कौशलम, कर्मामध्येच योगाची कुशलता आहे. कर्म कुठल्या प्रकाराने करतो तेव्हा तो योग कर्म कुशलतेने झालं तर तो योग आपल्यासाठी चांगला होऊ शकतो. तात्पर्य कर्मबंधनातून सुटका करून घेण्याचा वास्तविक उपाय योग अर्थात समता आहे. कर्मसामग्री आपल्यासाठी नसून दुसऱ्यांची आणि दुसऱ्यांसाठीच आहे, स्वचा कोणताही इथे संबंध नाही, हे वारंवार आपण जाणून ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि हे दोन्ही कर्म साध्य त्यासाठी आपण त्याग आणि सेवा या दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या वेळेला कधी कधी आपल्याला आपल्या इच्छांचा, कामनांचा त्याग करायचा असतो, आपल्या मोहाचा त्याग केला पाहिजे. मुलांसाठी आपला असलेला मोह त्यांच्या प्रगतीच्या आड येऊ शकतो, तेव्हा त्या मोहाचा आपल्याला त्याग केला पाहिजे. किंवा आपल्या घरात वडीलधारी माणसं आहेत तर त्यांच्यासाठी आपला काही सेवाभाव आहे, शेजार पाजारच्यांसाठी सेवाभाव आहे, तो केला पाहिजे. तर हे दोन्ही गोष्टी कर्मसाध्य नसून विवेक साध्य. इथे आपल्याला विचार केला पाहिजे योग्य काय आहे, कुठल्या वेळेला कशाचा मला त्याग करायचा आणि कुठल्या वेळेला कुठे मला सेवा द्यायची, हे दोन्हीसाठी आपल्याला विवेक साधला गेला पाहिजे. आणि म्हणून या मिळालेल्या वस्तू आपल्याला दुसऱ्याच्या सेवेमध्ये लावायचा हा आपण विवेक तिथे वापरतोय. म्हणून मूलतः कर्मयोग कर्म नसून विवेक आहे, म्हणजे कर्मयोग एका अर्थाने विवेकाने कर्म करणं असं पण होऊ शकतं. यज्ञात्वा मोक्ष से शुभात,
जीव स्वतः शुभ आहे आणि परिवर्तनशील संसार अशुभ आहे. कारण तो रोज रोज बदलणार आहे. रोज रोज त्याच्यात नव्याने काही ना काही वेगळं येणार आहे. तुम्ही कितीही काही आटापिटा केला तरी ते तुम्ही थांबवू शकत नाही, बदलवू शकत नाही. तुम्हाला हवं तसं करून घेऊ शकत नाही. जीव स्वतः परमात्म्याचा नित्य अंश असून सुद्धा परमात्म्याशी विमुख होऊन अनित्य संसारामध्ये फसलेला आहे. भगवंत म्हणतात, मी त्या कर्मतत्वाचे वर्णन करीन ज्याला जाणून कर्म केल्याने तू अशुभापासून शुभापर्यंत अपासून अर्थात जन्म मरण रूपी संसारातून बंधमुक्त होशील. म्हणजे भगवंत सांगतायत की मी तुला असं कर्माचं तत्व सांगतो की तुला या फेऱ्यातून मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल. कर्म करण्याने संसारामध्ये आणि कर्म न करण्याने परमात्म्यामध्ये प्रवृत्ती होते आपली. म्हणजे कर्म केलं, सतत सतत कर्म करतोय आणि कर्माची इच्छाही काय आहे, फलाची इच्छाही धरतोय, तर संसारामध्ये प्रवृत्ती जास्त होते. पण संसारामध्ये कर्म करून ठेवलं, होईल पुढे सगळं, माझ्याशिवाय पण होऊ शकतं, मीच केलं पाहिजे असं नाहीये, माझं कर्तव्य कर्म मी करून ठेवलं आहे. एवढं करून आपण जर पुन्हा परमार्थामध्ये आपलं कर्म करायला लागलो तर नक्कीच आपली प्रवृत्ती परमात्म्याकडे जास्त झुकू शकते आणि म्हणजे आपण संसारापासून निवृत्त होतो. निवृत्त होतं म्हणजे संसार सोडून देऊन परमात्म्याच्या मागे लागायचं नाहीये. संसारातले कर्तव्य कर्म करून ठेवायचे. आपण म्हणतो ना, आपण आपलं कर्तव्य करून ठेवावं, पुढे काय व्हायचं ते होईल. अगदी तसंच आपण आपले प्रामाणिकपणे सगळे कर्तव्य करून मग आपण आपल्या स्वतःच्या मनुष्य देहाला जे काही जाणून घ्यायचंय, भगवत प्राप्ती करायची, त्या परमार्थाच्या कर्माकडे लागलो तर आपण संसारातून निवृत्त होऊन एकांतामध्ये 5-10 मिनिटं, अर्धा तास का होईना स्वतःच्या अंतरात डोकवून पहा आणि ध्यान लावा, समाधी लावा, कारण हे सुद्धा एक कर्मच आहे. भगवंत म्हणतात की मी ते कर्मतत्व तुला सांगतोय की ज्याच्यामुळे तात्काळ परमात्मा तत्वाची प्राप्ती होईल आणि याच्यासाठी भविष्याची अपेक्षा नाहीये. म्हणजे खूप वाट नाही बघावी लागणार, कारण परमात्म तत्व संपूर्ण देश, काळ, वस्तू, व्यक्ती, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण याच्या सगळ्यांच्या ठाई परिपूर्णतेने भरलेलं आहे. मनुष्य आपल्याला ज्या ठिकाणी समजतो त्याच ठिकाणी परमात्मा असतोच. कर्म करत असताना, करत नसताना दोन्ही अवस्थेमध्ये परमात्मा तत्वाचा संबंध आपल्याशी जसाच्या तसा असतो. केवळ प्रकृतीजन्य क्रिया आणि पदार्थांशी संबंध मानल्यामुळे आपल्याला त्याचा जाणीव होत नाही, संबोध होत नाही, अनुभव येत नाही. पण हेच अहंतेने केलेलं साधन, की माझं असं आहे, मी सकाळी 3 वाजता उठून ध्यानधारणा करतेच, त्याच्याशिवाय माझा दिवसच जात नाही, ही झाली अहंता. मी काय करते आपल्याला काही सगळ्यांना जाहिरात करून सांगायची गरज नाही. आपल्याला आपल्या भगवंताला माहिती असलं बस झालं. पण ह्या साधनेचा अभिमान जोपर्यंत राहतो तोपर्यंत अहंतेचा नाश होत नाही, ती जास्त दृढ होत जाते आणि मग ती अहंता स्थूल रूपाने कर्म करण्याशी राहो किंवा कर्म न करण्याशी राहो ती प्रबळ होत जाते. आणि मी करत आहे यामध्ये जशी अहंता असते तसंच मी करत नाही याच्यातही आहे. काही लोक मोठेपणाने सांगतात, मी नाही एवढं काही करत, मला जेवढं जमेल तेवढंच करते. हे सुद्धा शूद्रपणाचंच लक्षण आहे. आणि मी एवढं करते तेवढं करते, मला तर त्याच्याशिवाय आवडतच नाही, हे पण अति प्रमाण आहे. मी काय करते हे काहीच बोलण्याचं कारण नसतं. आपल्यासाठी काहीही न करण्याने, अर्थात सर्व कर्म संसारासाठीच करण्याने अहंता संसारामध्ये विलीन होऊ शकते. आता भगवंत आपल्याला कर्माच्या तत्वाला जाणून घे म्हणून आपल्या मनाची बैठक त्यांनी केली. आता बघू कर्माचं तत्व काय आहे. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, कर्म करत असताना अलिप्त राहणंच कर्माच्या तत्वाला जाणणं आहे. आणि कर्मस्वरूपानं एक दिसत असलं तरी अंतःकरणाच्या भावानुसार त्याचे 3 भेद होतात. सकाम भावनेने केलेले कर्म, शास्त्रविहित कर्म, फळाची इच्छा, ममता, आसक्तीरहित होऊन केवळ दुसऱ्यासाठी केलेलं कर्म ते अकर्म असतं. आपण खुणाच करा हा, म्हणजे हायलाइट करायच्यात ह्या गोष्टी म्हणून. आणि ते कर्म जे आहे ना ते विहित कर्म आहे. भगवंतानी आपल्याला त्या जन्मात घातले तेव्हा तेच कर्म करणं आहे. एखाद्या वेळेला एखाद्याला प्राणी बनवलंय आणि त्याला ओझी वाहायच्या जन्मात घातले तर त्याला ते करणं आलंच आहे.
जसं आपण स्त्री धर्मात आहोत, स्त्री जन्मात आहोत आणि आपल्याला स्त्रियांना लागू पडणारे जेवढे जेवढे कर्म आहे ते आपणच केले पाहिजेत. म्हणजे हे आपले विहित कर्म आहे, तो आपला स्वधर्म आहे. विहित कर्म सुद्धा जर दुसऱ्याचं अहित करण्यासाठी वापरलं, विहित कर्म मला दिलेलं आहे आणि मला स्वयंपाकाचं काम असताना मी त्या स्वयंपाकातून चुकीचं काही दुसऱ्यांना खाऊ घातलं, त्याला इजा व्हावी यासाठी, त्याला दुःख व्हावं यासाठी, त्याला त्रास व्हावा या दृष्टीने, तर ते माझं विकर्म होईल, मगाशी सांगितलं. आणि एखादं असं कर्म ते करू नये सांगितलेलं आहे, ते जर केलं तर ते तर निषिद्ध कर्मच आहे, मग ते पण विकर्मच होईल. अकर्मणश्च बोद्धव्यम, निर्लिप्त राहून कर्म करणं हे अकर्माच्या तत्वाला जाणणं आहे. हॅलो 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 हॅलो, काय बोलतोय काही कळत नाही. बोद्धव्यमच विकर्मण, कामनेमुळे कर्म होतात. जेव्हा कामना अधिक वाढते तेव्हा विकर्म म्हणजे पापकर्म होतात. म्हणजे इच्छा वाढत जाते, स्पृहा वाढते, लोभ वाढतोय, क्रोध येतोय, ती गोष्ट प्राप्त केल्याशिवाय चैन पडत नाहीये, तेव्हा नक्कीच चुकीचं कर्म, निषिद्ध कर्म आपल्या हातून घडतं, म्हणजेच पापकर्म आपल्या हातून घडतं. गहन शास्त्रनिषिद्ध कर्माचं नाव विकर्म आहे आणि विकर्म व्हायला कामनाच आपल्या, प्रबळ इच्छाच आपल्या कारण असतात. आणि म्हणून विकर्माचं तत्व कामना आहे. विकर्माच्या तत्वाला जाणणं म्हणजे विकर्माचा स्वरूपतः त्याग करणं आणि त्याच्या मुळाशी जी कामना आहे त्या कामनांचा त्याग करणं, म्हणूनच वासनांचा त्याग करणं. कुठल्या तरी खूप भयानक इच्छा ठेवू नये माणसाने, की ज्या आपण करू शकणार नाही आहोत, त्या आपल्याला मिळू शकणार नाहीये, तर अशा इच्छा माणसाने उराशी धरून बसू नये. गहना कर्मणो गती, कोणतं कर्म मुक्त करणारं आणि कोणतं कर्म बंधन करणारं आहे याचा निर्णय करणं फार कठीण. आणि कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय आणि विकर्म म्हणजे काय याचे यथार्थ तत्व जाणून घेण्यामध्ये मोठे मोठे प्रकांड पंडित देखील स्वतःला असमर्थ समजतात. आणि अर्जुनालाही हे तत्व समजलं नाही. ते आपल्या युद्धरूपी कर्तव्य कर्माला घोर कर्म समजत होता. पहिल्या अध्यायामध्ये आपण ऐकलंय की अर्जुनला वाटलं की इतकं घोर कर्म करायला भगवंत तुम्ही मला का भाग पाडत आहात, हे अतिशय म्हणजे पापकर्म आहे. तर हे तत्व अर्जुनाला तोपर्यंत समजलेलं नव्हतं, म्हणून तो त्या कर्माला घोर कर्म समजत होते आणि म्हणून कर्माची गती फार गहन आहे हे भगवंत त्यांना सांगतायत. याच्यातला परिशिष्ट भाव असा आहे की एखादं कर्म केल्याने मनुष्य आपलं हित समजतो, पण होतं तर अहितच. तो लाभासाठी करतो पण होतं नुकसान, तो सुखासाठी करतो पण होतं दुःख. कारण कर्तृत्व अभिमान आणि फलाची इच्छा त्यांनी घट्ट धरून ठेवलेली असते. फळावर तर नजरच असते, कधी होईल कधी होईल, कधी प्राप्त होईल मला सगळं असं. आणि त्यामुळे त्याचं कर्म त्याला कुठच्या कुठे घेऊन जातं, नुकसानीच्या खाईत लोटतं. म्हणून भगवंतांनी सांगितलंय कर्माची गती कोणालाही समजत नाही. आता भगवंत कर्माच्या तत्वाला जाणून घेणाऱ्या मनुष्याची प्रशंसा करतात. 18व्या श्लोकात भगवंत सांगतायत कर्मण्य कर्म यः पश्येत कर्मणी च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्म कृत. कर्मण्य कर्म यः पश्येत, कर्म करून किंवा न करून त्याच्यापासून अलिप्त राहायचं, अर्थात आपल्यासाठी कोणती प्रवृत्ती किंवा निवृत्ती न करणं, कर्मामध्ये अकर्म पाहणं. थोडस क्लिष्ट वाक्य आहे पण समजून घ्या. कर्मामध्ये अकर्म पाहणं म्हणजे कर्म करणं पण ते मी दुसऱ्यांसाठी केलंय, दुसऱ्यांची सेवा म्हणून केलंय, असं जर ते समर्पित करून दिलं, हे मला भोगावं लागतंय, मला करावं लागतंय म्हणून मी करतोय असं नाही, हे मी इतरांसाठी करतोय असं आनंदाने जेव्हा केलं, म्हणजेच कर्मामध्ये अकर्म पाहिलं, तर अमुक कर्म मी करत आहे, या कर्माचं अमुक फल मला मिळावं असा भाव ठेवून तर तो बंधन पडतो. अरे मग नीट मी केव्हाची मालती ते रोमन मंगी झाला का? हा बोलत आहे. प्रत्येक कर्माचा आरंभ आणि अंत होत असतं, म्हणून त्याचं फलही आरंभ आणि अंत होणार असतं. फलाची इच्छा जर ठेवली नाही तर नवीन आसक्ती उत्पन्नही होत नाही आणि दुसऱ्याच्या हितासाठी कर्म केल्याने पूर्वीची आसक्ती पण नष्ट होते. आणि अशा प्रकारे आसक्तीरूप बंधन न राहिल्याने साधक पूर्णपणे वीतराग होतो आणि वीतराग झाल्यामुळे त्याचे सगळे कर्म अकर्म होऊन जातात.
आपल्यासाठी काहीही न करणं आणि न इच्छा धरणं, असंगता आपोआप त्याला येते. आणि त्याच्यामुळे हे जे सगळे करण आहेत, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण, हे सगळे उपकरण जे कर्म करण्याला उपयोगी पडतात, ती कर्म करण्याची सामग्री आहे, ती तो योग्य ठिकाणी सेवेमध्ये लावतो आणि संपूर्ण कर्तव्य कर्म त्याचं संसाराच्या हितासाठी जातं. आणि मग साधक स्वतःच असंग निर्लिप्त होतो. म्हणजेच हे कर्मामध्ये अकर्म पाहणं आहे. जोपर्यंत प्रकृतीशी संबंध आहे तोपर्यंत कर्म करणं अथवा न करणं, कारण दोन्ही कर्मच आहेत. कर्म करणं तर आपल्याला दिसतंय कर्म करणं, आणि कर्म न करणं म्हणजे बसून राहणं. तरी सुद्धा शरीराच्या ऍक्टिव्हिटीज तर शरीर करतच आहे, म्हणजे पुन्हा कर्म करतच आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी कर्म करणं हेच अभिप्रेत आहे. तरी त्यामध्ये कर्मयोगाने निर्लिप्त राहायचंय. कर्म करण्यामध्ये निर्लिप्त राहण्याचं तात्पर्य असं आहे की कर्म करण्याने आपल्याला चांगला लाभ मिळेल, आपल्याला चांगलं फळ मिळेल, आपलं ध्येय साध्य होईल, आपल्याला लोक चांगले म्हणतील, परलोकी सगळीकडे आपल्याला भोग मिळतील, अशा प्रकारची कोणतीही इच्छा न करणं म्हणजे कर्मापासून अलिप्त राहणं. मी काल म्हटलं की एखादी पाणपोई बांधली, एखादी शाळा बांधली तर मला खूप लोक छान छान म्हणतील, माझा मान सन्मान करतील म्हणून मी ही शाळा बांधतोय. तर हे आपली काहीतरी अपेक्षा ठेवून आपण हे कर्म केलंय, तर ते कर्म अकर्म होणारच नाही कधी. पण मी असं करणार आहे की ज्याच्यामुळे सगळ्या पुढच्या 2 पिढ्यांचं कल्याण होईल, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल, त्यांच्यासाठी मला हे करायचंय, तर मग जरूर ते कर्म माझं अकर्मामध्ये धरलं जाईल, कारण त्याची फळाची इच्छा केलेली नाहीये. कर्म न करण्यामध्ये निर्लिप्त राहण्याचं तात्पर्य असं आहे की कर्माचा त्याग केल्याने आपल्याला मान, आदर, भोग, शरीराला आराम इत्यादी मिळतं, अशा प्रकारची इच्छाच नसणं म्हणजे निर्लिप्त राहणं. अकर्मणीच कर्मयः, अकर्मामध्ये कर्म पाहण्याचं तात्पर्य असं आहे की निर्लिप्त राहून कर्म करणं किंवा न करणं. त्यातला भाव असा आहे की कर्म करत असताना किंवा कर्म करत नसताना सुद्धा नित्य निरंतर अलिप्त राहायचं. आता मी कर्म करत नाहीये, कर्म करत आहे तर साहजिक आहे की काम करते, पण आता कर्म करत नाहीये, पण माझ्या मनामध्ये खूप काही काही चाललं असेल की हा समोर कोणी ऐकते का नाही ऐकते का, हा त्यांना बरं वाटतंय का, आवडतंय का, हे काय होतंय, मला कोणी छान म्हणतंय का, हे सगळ्या गोष्टी मनात येणं म्हणजे पुन्हा आपण त्या कर्मबंधनात पडणार आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपण फक्त कर्म करणं हेच तो भाव आपला असला तर आपण निरंतर निर्लिप्त राहू शकतो. म्हणजे मग कोणी नावं ठेवले काय, कोणी छान म्हटलं काय, कशाचाही आपल्याला फरक वाटायला नकोय. आपण स्तुतीने हरभऱ्याच्या झाडावर चढायला नकोय आणि निंदेने सुद्धा खाली मान घालणे इतकं आपल्याला वाईट वाटायला नकोय. इतकं आपल्याला समत्व बुद्धीने विचार करता आला पाहिजे. संसारामध्ये एखादं कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो तर त्याच्या समोर प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही येतात. एखाद्या कार्यात प्रवृत्ती होते आणि एखाद्या कार्यापासून निवृत्ती होते. परंतु कर्मयोगाची प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही अलिप्त राहून आणि केवळ संसाराच्या हितासाठी होत असतात. आणि प्रवृत्ती निवृत्ती दोन्हीशी त्याचं काही प्रयोजनच नसतं. आणि जर प्रयोजन असलं तर तो खरा कर्मयोगी, तर तो कर्मयोगी नसतो, तर फक्त कर्मी म्हटलं जातं त्याला. सबुद्धिमान मनुष्येषु, जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, अर्थात नित्य निरंतर निर्लिप्त राहतो, तोच वास्तविक कर्मतत्वाला जाणतो असं म्हटलं जातं. भगवंतांनी असं वागणाऱ्यालाच खरा कर्मयोगी म्हटलं आहे की तो कर्मतत्व जाणतोय. जोपर्यंत तो निर्लिप्त झाला नाही, अर्थात कर्म आणि पदार्थांना आपल्यासाठी न मानता दुसऱ्यांसाठी मानतोय, तेव्हाच त्याला कर्मतत्व समजलं असं होईल. अन्यथा त्याला कर्मतत्वच कळलेलं नाही असं म्हणायला हरकत नाही. कृत्स्न कर्मकृत, जोपर्यंत काही मिळवणं शिल्लक राहतं तोपर्यंत करणं हेही शिल्लक राहतं. आणि अर्थात जोपर्यंत काही ना काही मिळवण्याची इच्छा राहते तोपर्यंत काही ना काही करण्याची आसक्ती समाप्त होत नाही. आता समजा
मला एक साधं 1 BHK होतं, तर मी अजून 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 कष्ट केले, 2 BHK घेतला, पण नंतर इतके कष्ट केले, इतक्या छान लॉटरी लागली की लगेच एक कारही घेतली. पण काही दिवसांनी असं वाटायला लागलं की नाही नाही, ही कार नको, BMWच असावी आपल्याकडे. आणखीन काय मुलांना माहिती ते नावं, तेवढी भारीच कार गाडी असायला पाहिजे आणि आता बंगलाच असावा, फ्लॅटच नको. असं करत करत म्हणजे जोपर्यंत काही ना काही मिळवण्याची वाढते तोपर्यंत मिळवतीये तोपर्यंत आसक्ती वाढते, आणि आसक्ती वाढली की पुन्हा कर्म करण्याची इच्छा वाढते. म्हणजे हे एकमेकाला पूरक आहे. कर्म केलं की त्यातून आसक्ती निर्माण होते, आणि ती आसक्ती वाढली की पुन्हा कर्म करण्याची इच्छा निर्माण होते. याचा परिशिष्ट भाव असा आहे की भगवंतांनी ह्या ज्या 2 गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या कायम लक्षात ठेवायच्या की निर्लिप्तता आली पाहिजे, आणि कर्म करते वेळी ते नेहमी दुसऱ्यासाठी केलं पाहिजे. आपल्यात कधीही लिप्तता आणि कर्तृत्व अभिमान येऊ देऊ नये, आणि निर्लिप्तच राहण्याकडे आपलं लक्ष आपण ठेवलं पाहिजे. ताई, थांबायचं का इथे? हो, थांबू शकतो. का एक घ्यायचा? एक घेऊ का? हो, ठीक आहे, एक 20 घेतो. होतात म्हणजे. हा. हा, 19वा घेऊन टाकते, हा. चालेल. आता भगवंत आपल्याला पुढच्या श्लोकात कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म पाहणं, अर्थात कर्माचं तत्व जाणणाऱ्या सिद्ध कर्मयोगी महापुरुषाचं वर्णन, म्हणजे तो सिद्ध कर्मयोगी कसा असतो, जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो, असा योगी कसा असतो हे सांगतायत. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधाः. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता. वारंवार विषयाचं चिंतन होण्यानं, त्यांची पुन्हा पुन्हा आठवण येण्याने, त्याविषयी हे विषय चांगले आहेत, कामी येणारे आहेत, जीवनाला उपयोगी आहेत, सुख देणारे आहेत, अशी बुद्धी करणं याला संकल्प म्हणतात. आणि हे विषय पदार्थ आपल्यासाठी चांगले नाहीत, पुन्हा पुन्हा आपल्याला आठव करून देत आहेत, आणि मग पुन्हा पुन्हा ते मिळवण्याची ओढ वाटायला लागते, मन त्याकडे ओढलं जातं पुन्हा पुन्हा. आणि मग अशी बुद्धी आपल्याला व्हायला लागली की ती हानिकारक आहे, म्हणजे विकल्प पण निर्माण होतात. मग या संकल्प आणि विकल्प बुद्धीच्या ठिकाणी संकल्प आणि विकल्प व्हायला लागतात की हे मी मिळवू का, हे माझ्या फायद्याचं आहे, मग बरं अशा पद्धतीने मिळवू का तशा पद्धतीने मिळवू, असे संकल्प विकल्प आपल्या बुद्धीच्या निर्माण व्हायला लागतात. आणि मग जेव्हा विकल्प नाहीसा होऊन फक्त संकल्प शिल्लक राहतो, तेव्हा हे पदार्थ मला मिळालेच पाहिजे, एनी हाऊ आय विल गेट इट, म्हणजे आपण कसे तरी मिळवणारच, असं जेव्हा होतं, हे आमचेच झाले पाहिजे, अशा प्रकारे अंतःकरणात त्यांना प्राप्त करण्याची इच्छा होते, त्याला कामना म्हणतो. कर्मयोगात सिद्ध झालेल्या महापुरुषाच्या ठिकाणी संकल्प आणि कामना दोन्हीही नसतात. म्हणजे त्याला कुठलीही गोष्ट, वस्तू असू द्यात किंवा अन्य काही, त्याला ते प्राप्त करावंसही वाटत नाही, आणि ते प्राप्त करण्यासाठी मी काय काय करू शकतो याचा तर तो विचारच करणार नाही, कारण त्याला प्राप्तच करायची इच्छा नसते. म्हणून संकल्प नसतो, संकल्प नसल्यामुळे कामना नसते. संकल्प आणि कामना ही दोन्ही कर्माची बीजे आहेत. संकल्प आणि कामना न राहिल्यास कर्म अकर्म होऊन जातं. म्हणजे आपल्या मनामध्ये कुठली गोष्ट प्राप्त करण्याचा संकल्प नाहीये, कशीही मी प्राप्तच करेन ही कामनाही नाहीये, तर आपलं कर्म निश्चितच दुसऱ्यांसाठी होतं, आणि त्या कर्माचा काय परिणाम फळ असेल त्याचा विचार केला जात नाही, म्हणून ते अकर्म होऊ शकतं. आणि म्हणून मग ते आपल्याला बंधनकारकही ठरत नाही. सिद्ध महापुरुषाच्या ठिकाणी सुद्धा संकल्प आणि कामना न राहिल्यामुळे त्याच्याकडून होणारी कर्म बंधनकारक नसतात. त्याच्याद्वारा लोकसंग्रहार्थ कर्तव्य परंपरा सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण कर्म होत असून सुद्धा तो त्या कर्मापासून स्वतः संपूर्णपणे निर्लिप्त राहतो. आता इथं आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की संकल्पांचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं, म्हणजे जिथे जिथे कामना आणि संकल्प येत आहेत तर ते आपण सोडून द्यायच्या, त्या मनावर घ्यायच्या नाही, किंवा ते प्राप्त करण्यासाठी सारखा सारखा त्या विषयांची आठवण करायची नाही. तर कसं, तर समजा मोटारीच्या 4 अवस्था असतात. मोटार ज्यावेळी गॅरेजमध्ये ठेवलेली असते त्यावेळी इंजिन आणि चाकं दोन्ही चालत नसतात. मोटर चालू केल्यावर इंजिन चालू होतं पण चाकं चालत नाही, आणि मोटारीला तिथून रवाना केलं जात असताना इंजिन आणि चाकं दोन्ही चालतात, आणि उतार आला की इंजिन बंद करून टाकतो, फक्त चाकं चालत असतात.
त्याप्रमाणे मनुष्याच्या 4 अवस्था आहेत. कामना नाही, कर्मही होत नाही. काही प्राप्त करायची कामना ठेवली नाहीये, त्याच्यामुळे त्याप्रमाणे कर्मही करावं लागत नाही. पण कामना असली, कामना असते पण कर्मच होत नाही. कधी कधी इच्छा असते पण ते कसं करावं हे कळत नसतं, म्हणून ते कर्म करता येत नाही. आणि तिसऱ्या वेळेला कामनाही असते आणि त्याजोगं तो कर्मही करतो. पण चौथ्या वेळेला कामनाच नाहीशी झालेली असते पण ते कर्म होत राहत असतं. मोटारीची सर्वात चौथी अवस्था ही आहे की इंजिन न चालावं आणि चाके चालावी, अर्थात तेलही खर्च, इंजिन न चालावं म्हणजे इंजिन बंद आहे, फक्त चाकं पळतायत, म्हणजे तेल खर्च होत नाहीये पण मार्गक्रमण होत राहतंय. त्याप्रमाणे मनुष्याची सर्वात उत्तम अवस्था ही आहे की कामना नाही पण कर्म करत राहायचं. त्या कर्मामागे कोणतीही इच्छा नाहीये, असं ते कर्म चालूच ठेवायचं. यालाच ज्ञानी लोक बुद्धिमान म्हणतात. समारंभा याचा अर्थ असा सांगतात की कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषाकडून प्रत्येक कर्म सावधानतेने, सांगोपांग आणि तत्परतेने होत असतं. आणि दुसरा एक अर्थ असा आहे की त्या महापुरुषाची सगळी कर्म शास्त्र संमत आणि योग्यच असतात. तो एखाद्याचं अहित होईल असं कधीही कर्म आपल्या हातून घडू देत नाही. ज्ञानाने दग्ध कर्माणाम, कर्माचा संबंध शरीराशी आहे, स्वरूपाशी नाहीये, आत्म्याशी नाहीये. कारण कर्माचा आरंभ आणि अंत होतो पण स्वरूप जसंच्या तसंच राहतं. या तत्वाला योग्य प्रकाराने जाणणं म्हणजे ज्ञान आहे. कोणतं कर्म केल्याने मला बरं वाटेल तर ते मला वाटणार आहे, म्हणजे माझ्या मनाला. मन हे अंतःकरण चतुष्टयात येतं, पण माझ्या आत्म्याला त्या बरं वाईट काहीच वाटणार नाहीये. तो पूर्णपणे त्या कर्मातून निर्लिप्त आहे. आत्म्यासाठी आपण काहीच केलेलं नसतं. आपल्याला असं सारखं वाटतं की हे केलं की मला बरं वाटेल, म्हणजे माझ्या आत्म्याला बरं वाटेल. गोटभर पाणी प्यायलं, आता कसा आत्मा शांत झाला. आत्मा नाही शांत होत, आत्म्याला तहानही लागलेली नव्हती आणि पाणीही नको होतं. आपल्या शरीरामध्ये जे कुटस्थ चैतन्य आहे त्याला आपण शांत करण्याचा प्रयत्न केला आणि ते आपण देहाला नाव लावून टाकलं की मला बरं वाटतं, तिथे मी आला पुन्हा, असं होत जातं. म्हणूनच आपण हे जाणलं पाहिजे की स्वस्वरूप काय आहे आणि ते योग्य प्रमाणे ते तत्व जाणणं, आत्म हे तत्व जाणणं हे खरं ज्ञान आहे. म्हणून आपण सारखं म्हणतो आत्मज्ञान. या ज्ञानरूपी अग्नीने संपूर्ण कर्म भस्मसात होऊन जातात. मग हे जर एकदा ज्ञान झालं की माझ्या आत्म्याला ह्याची लिप्तता होणार नाहीये. कर्म हे कर्म आहे, कर्म म्हणून करायचं आहे, त्याच्या फळाची काय परिणाम किंवा अपेक्षा मला मिळणार आहेत त्याकडे लक्ष न ठेवता मला हे करायचं आहे, तर सगळे कर्म आपले भस्म होऊन जातात. म्हणजे कर्मामध्ये फल देण्याची, बांधण्याची शक्ती सुद्धा राहत नाही. तमाहू पंडितम बुधाहा, जो कर्माचा स्वरूपाने त्याग करून परमात्म्याकडे वळला आहे त्या मनुष्याला समजून घेणं तर सुगम आहे. पण जो किंचित मात्र सुद्धा कर्माशी लिप्त न होता तत्परतेने कर्म करतो त्याला समजून घेणं कठीण असतं. म्हणजे आपण बघतो ना, एखाद्या कार्यामध्ये, लग्न कार्यामध्ये लोकांनी एकमेकांना कामं वाटून दिलेली आहेत घरातल्यांनी, त्यामध्ये सुद्धा कोणी कोणी कामचुकारपणा करतं. पण एखादा खूप दूरचा नातेवाईक असा आलेला असतो खूप वर्षांनी आपल्याकडे की तो स्वतःहून धावून धावून सगळी कामं करत असतो. त्याला कोणीही तुम्ही खूप छान म्हणायची अपेक्षा नसते, तुम्ही त्याला ड्रेस घ्यायची अपेक्षा नसते, पण तो धावत धावत सगळी कर्म करत असतो. तर तो कुठल्याही बाबतीत लिप्त होऊन कर्म करत नसतो, कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवून कर्म करत नसतो. त्याचं केवळ ध्येय असतं की माझ्या या ताईची लग्नात कुठल्याही प्रकारे फजिती व्हायला नको, म्हणून तो पटापट ती कर्म करत असतो. तर तो जी तत्परतेने कर्म करतो त्याला समजून घेणं कठीण आहे. आणि मग त्यांनी का बरं एवढं सगळं केलं असं तुम्ही विचारा, तर तो म्हणेल काही नाही, असं काही नाही, तुझी धावपळ व्हायला नको, मी करू शकतोय ना, मग मी केलं, काय बिघडलं, मी बसूनच होतो ना, मग मी हे केलं, काय बिघडलं, इतकं साधं उत्तर तो आपल्याला देतो. मग याच्यातून भाव असा आहे, म्हणजे ह्यालाच भगवंत पंडित आणि ज्ञानी म्हणतायत. संसारात बाह्य त्याग करणारे त्यागी पुरुषाचे महात्म्य तर सगळेच जण गातात, पण गृहस्थाश्रमामध्ये राहून संसार त्यागून बाहेर राहिलं ना तर कोणते कर्माची अपेक्षा, आसक्ती, फळाची आष्टा हे काहीच निर्माण होणार नाहीये. पण गृहस्थाश्रमामध्ये राहून 4 नाते सांभाळून कर्तव्य करून त्या कर्मापासून अलिप्त राहायचं हे कठीण असतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की गृहस्थाश्रमामध्ये राहून सुद्धा जो निर्लिप्त राहतो
त्या पुरुषाला ओळखणारा एखादा विरळाच असतो. जसं कमळाचं पान पाण्यातूनच उत्पन्न होतं, पाण्यातच राहतं, तरी सुद्धा पाण्याशी लिप्त होत नाही. तसं कर्मयोगी हा कर्मयोनीतच मनुष्य शरीर उत्पन्न होऊन आणि कर्ममय जगतात राहून कर्म करून सुद्धा कर्माशी लिप्त होत नाही. आणि हे एखाद्या बुद्धिवान माणसाच काम. कर्माशी लिप्त न होणं एखाद्या साधारण बुद्धिमानाचे काम नाही. कर्मयोगाला मनुष्यात बुद्धिमान म्हटलं आहे आणि येथे असं म्हटलंय की त्यांना ज्ञानी लोक सुद्धा पंडित म्हणतात. म्हणजे साधारण बुद्धीचा मनुष्य नाही असा वागत, जो खरोखर ज्ञानी आहे, की कुठल्याही प्रकारे कार्यात फजिती नाही झाली पाहिजे, ते कार्य पार पाडायचे हे जो जाणून आहे तोच धावून धावून सगळे कामं करेल आणि ती वेळ पार पाडेल. तेव्हा तो साधारण बुद्धीचा नसून तो ज्ञानी आणि पंडित म्हटला जातो. मी हे नुसतं साधं उदाहरण सांगितलं, ती घटना आपल्याला समजावी की कर्म कसं करायचंय त्याच्यामध्ये लिप्त न होता. आणि त्यांनाच भगवंत ज्ञानांचा सुद्धा ज्ञानी म्हणतात. इथे थांबूयात आपण. जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर ताई. नाही अतिशय सुंदर सांगितलं अगदी. सोपं नाही आहे. नाही, समर्थ बोलवून घेतात. बरोबर आहे, अगदी खरी गोष्ट आहे. सुंदर. ताईंचा अभ्यास आहे तेवढा म्हणून ताई हो, छानच बोलतात. अगदी अहो, खरे. नाही नाही. अतिशय मला छान तर बोलतात. मला अगदी त्या ऐकतच परीक्षेला राहावंसं बसायची ओढ वाटतं. लागली आता, की मी हा म्हणून घेतलं हाती की तुमच्या बरोबर नाही नाही त्यामुळे माझा अभ्यास होईल असं ते आहे. तर आहे. पण तुम्ही अतिशय सुंदर सांगता. म्हणजे एखादे इथे एखाद्या म्हणजे शिक्षक जसा सांगतो ना मुलांना, तसं अरे आम्हाला वा. वाटतं. मला तरी तसंच वाटतं, खरंच नाही नाही, सांगते. खरी अगदी गोष्ट खरंच आहे. असं नाही की म्हणजे आपल्याला कोणतरी शिकवतंय, असं छान सांगते, समजून सांगते असं वाटतंच. नाही, तुमचा मोठेपणा. नाही धन्यवाद. नाही नाही, खरंच आहे हे. जे तोडके मोडके शब्द येतील ते माझे असतील आणि जे बऱ्यापैकी व्यवस्थित चांगलं असेल ते समर्थांनी बुद्धी दिली आहे असं हो, समजून ते येत तर असतं. आहेच. हो. नमस्कार. ते तर आहेच. बरोबर. छान. पद्मजाताई, कोणी अजून हा. कोणीतरी एखादं गाणं म्हणता का बंद करायचं? नाही ताई, मी काही गाणं वगैरे नाही म्हणू शकत. थांबूयात आपण, 4:15 पण हा, झालेले चालेल आहेत. चालेल. हो हो. हो जय चालेल. श्रीकृष्ण, सर्वांना जय जय श्री. श्रीकृष्ण.